विषय एकदम नॉर्मल होता, सोसायटीचा विषय होता की ज्या गाडीवरती स्टिकर असतील तीच गाडी आतमध्ये येईल. परंतु या ठिकाणी त्या व्यक्तीने त्या गाडीवर स्टिकर नसल्यामुळे वॉचमनने ती गाडी अडवली. अडवल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रीयन आहे किंवा काय आहे अशा पद्धतीवरून तो त्याला शिवीगाळ करायला लागला. अशा प्रकारे असली शिवीगाळ केली आहे किंवा महिलांना सुद्धा शिवीगाळ केली आहे की ती मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही आहे. परंतु मला हेच समजत नाही, प्रत्येक वेळी बोललं जातं की भैया मराठी असे वाद निर्माण होतात, परंतु वाद निर्माण करतंय कोण? अशाच लोकांमुळे हे वाद निर्माण होत आहेत. या लोकांना जर का मराठीबद्दल असे अपशब्द वापरले नाहीत तर मग असे वाद येणारच नाहीत. आणि हा विषय ज्यावेळी आमच्या कानावरती आला त्यावेळी मराठी एकीकरण समिती असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा उभाटाचे पदाधिकारी असे सर्व मिळून आम्ही या ठिकाणी त्याला जाब विचारण्यासाठी आलो होतो. आणि आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा काय जाब विचारायचा आम्ही विचारलेला आहे. आणि आता त्याला आम्ही पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन केलेलं आहे. नाही, मनसेवरती टीका नेहमीच केली जाते कारण आम्ही रस्त्यावरचा पक्ष आहे, ठीक आहे. परंतु याच्यातून एक बोध घेतला पाहिजे की असे वाद तयार करतोय कोण, निर्माण करतोय? आम्ही तर नाही पहिला केला. सुरुवात कुठून झाली? त्याला गरज नव्हती ना आमच्या आया बहिणींच्या वरती जाण्याची. जर का तो आमच्या आया बहिणींच्या वरती गेला नसता तर अशा प्रकारचे वादच नाही उद्भवले असते. आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही या ठिकाणी राहायला आलात, खायला आलात, त्या पद्धतीने राहा का, आमचं काहीही प्रॉब्लेम नाहीये. परंतु जर का तुम्ही मराठी माणसाच्या विरोधात जाल तर तुम्हाला तिथे उत्तर मिळेल. मी इलियास सारंग, ड्युटीवर उस्पा असतो. 8:45 8 वाजता ड्युटीवर आलो. 8:45ला हा प्रकरण घडला. मी गेटवर उभा होतो आणि तितक्यात तो आला आणि मला गेट मी विचारलं, गेटला स्कॅन, तुमच्या गाडीला स्कॅन नाही, सोसायटी मना केली आहे. तर तो बोललो कोणचे सोसायटी आहे, कोण आहे ते मला सांग आणि बोलव खाली. तुम्हाला माझ्याकडे नंबर नाही, मी 22 दिवसच झाले. नाही तुला लाव, फोन लाव. तितके एक बिल्डिंगचा माणूस होता उभा तिथे, मी त्याला सांगितला नंबर लावायला. त्यांनी नंबर लावला. तितक्यात दुसरी गाडी आली तिथून. तर दुसरी गाडीला मी विचारलं तुमचा स्टिकर का नाही? तो बोलला हा स्टिकर काम करत नाही. म्हणून मग त्याला गेट उघडला, तो जास्त वैतागला. त्याला गेट उघडला, मला काय नाही म्हणलं तुमच्या गाडीला. तर मला धक्कामुक्की करायला लागला आणि बायकाबद्दल काय आला, तिला शिव्या द्यायला लागला. तर मी घाबरून पाठी व्हायला लागलो. तर मला पण धक्कामुक्की द्यायला लागला आणि आई जाऊन तू बहीण जाऊन तो आईचा काहीतरी बोलायला लागला. असं झालं प्रकार. आणि मी पोलीस स्टेशनला तक्रार केली. आता ही सोसायटी म्हणली, मी येऊन पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे जबरदस्तीने. त्याला अटक केली आहे का? नाही, ती नाही आणलं नाही, भेटलं की नाही काय माहिती नाही.